विरोधी पक्षनेता मिळेल की नाही अशी परिस्थिती एका बाजूला अरे आहे. बाबा 29 असल्याशिवाय मिळणार नाही. पण राज्यसभेवर देखील आता पुढच्या नियुक्त्या महाविकास आघाडी जरा मोठं मन दाखवून तुम्ही मोठं मन दाखवून विरोधी पक्ष देणार आहे का? आमचं मन आता फार मोठं मन तुम्ही इतकं सोयीचं विचारता. ज्यावेळेस असं काही असतं केंद्रामध्ये एक 54च्या पुढे आकडा गेल्याशिवाय विरोधी पक्ष नेते मिळालं का? नाही मिळालं. मग इथं कशी अपेक्षा धरता तुम्ही? सक्षम लोकशाहीसाठी पाहिजे ना विरोधी पक्ष नेता. तुलाच करायचं. आम्ही तरी शिकलो असतो तरी एका इंजिनियरला काम करून दिलं. हे काय मॉर्च्युरी हे काय हे काढा, हे इथं टाका. हे काय अंडर वॉटर टँक 2 लाख लिटरचा. अंडर वॉटर टँक इथं नका घेऊन हे इकडे घ्या, सडावर घ्या ना, म्हणजे पाणी ग्रॅव्हिटी. आम्ही तरी शिकलो असतो तरी एका इंजिनियरला काम करून दिलं. हे उचला, हे इकडे टाका. ही आमची चढाची बाजू आहे किंवा ही चढाची असेल तर इकडे घ्या. हा, मग इकडे जिथं घ्यायचं तिथं घ्या. तिथं घेऊन इकडं हे 2 मीटर केबल आणि ट्रान्सफॉर्मर हे पण इथं ठेवा. म्हणजे त्यांना सर्व्हिस देताना पण इथनं ह्या रस्ता जो आहे त्या रस्त्याने देता येईल. आणि जवळ केलं जात नाही म्हणजे काय रोज जवळ घेऊन बसू का? याला बायको काय म्हणेल मला? काय अहो तसं नाही. आप्पाला किती वर्ष चेअरमन ठेवलं होतं पीडीसीसीला? असं तसंच चेअरमन राहिलं काय? अजित पवारचा त्याचा काही वाटा होता का? मला ऐकणारा डायरेक्टर होता का नव्हता तिथं? अरे बाबा सगळं आम्ही करतोय, परंतु तुम्ही अशी अक्कल लढवता. त्यांना तिकीट नाही दिलं, अपक्ष केलं की त्यांना निवडून देत आहे, आणि तिकीट दिलं की पाडताय. ही असली तुमची गंमत आहे. आता काय करू मी? त्याच्यामुळं तुम्ही पण दुरुस्त करा. मी माझं चुकत असेल तर मी दुरुस्त करीन ना. मी असं नाही म्हणणार की मी फारच अगदी बिनचूक आहे. माझंही कदाचित काही चुकत असेल मग ते मला सांगा, मी ते दुरुस्त करीन. माणूस आहे तोच चुकतो, माणूस नसेल ती कसा चुकत? काय लोकांच्या जरा अंगात आलं कुठलं काहीतरी, त्यांना वाटलं की आता चला इकडे तिकडेच फापालली. पण यांचा पायगुणच असा तिकडे गेली, त्यांची सत्ताच गेली. आमची सत्ता आली. आता असली जित्रावर नकोच आपल्याला. ह्यांनी घेतलं तरी आपण नाहीच म्हणायचं. ह्यांनी ठरवलं ना प्रदीपने मामाने घ्यायचं कुणाला, त्यांना म्हणायचं दादाला विचारा. दादा व्हाय म्हणला तरच. हा, मी नाहीच म्हणतो, तुम्ही काळजीच करू नका. फक्त तुम्ही मला कुस्ती करायला लावा, कपडे सांभाळू नका. तुम्ही पण माझे आहे, नाहीतर कुस्ती करू, हम कपडे सांभाळते. गावामध्ये सोडलेल्या वळूची किती दहशत असते हे आपण सिनेमात तर पाहिलं, पण मेखळी गावच्या गावकऱ्यांनी अशाच वळूचा बंदोबस्त करण्यासाठी थेट उपमुख्यमंत्र्यांनाच साकडं घातलं. एक तर काम असं गमतीचं सांगितलंय की म्हणले त्या मेखळी येथे एक मोकाट बैल आहे, ज्याला आपण वळू म्हणतो, त्याला पकडून द्या म्हणले. त्यांनी आतापर्यंत 50 बैल मारलेत आणि कितीतरी जणांना जखमी केलेलं आहे, आणि 16 बैल तर मारूनच टाकले. अजितदादा भलेही मी म्हणणाऱ्या राजकारण्यांना शिंगावर घेत असतील, पण खऱ्याखुऱ्या वळूचा ते बंदोबस्त करू शकतील का याबद्दल अनेकांना शंका होती. पण आपण त्यातही बरेच मुरलेले आहोत हे त्यांनी स्वतःच सांगितलं. मी ज्यावेळेस शेती करायचो त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी, मी आणि 3-4 आम्ही ट्रॅक्टर गोळा केले आणि आम्ही तिथं 5-6 असे वळू होते. सगळे विवाजी आम्ही गोळा केले आणि उजनीच्या पलीकडे जाऊन सोडले. आम्ही काय कोणाला असं, त्यावेळेस आमदार पवार साहेब होते, त्यांना निवेदन दिलं नाही आमचा वळू पकडायला. वळू पकडण्याचे ते दिवस आठवत मग दादांनी वळू पकडण्यासाठी साकडं घालणाऱ्या गावकऱ्यांचीच गालातल्या गालात हसत खिल्ली उडवली. एवढ्याच तयारी वळू पकडायला. त्रास झाला पण पकडा ना मग. मीच मुख्यमंत्र्याला सांगतो, एक दिवस मला सुट्टी द्या, मी मंत्रालयात येत नाही, वळू पकडून देतो. मला प्रॅक्टिस पण नुसता हा वळू पकडणार नाही, पण आहे वळू पकडणार.
मेकडीमध्ये त्रास देणारे सगळे ओळख पकडून. खरं तर वळूमुळे मेकळीचे गावकरी बरेच त्रासलेत. आता दादाच त्या वळूचा चांगला बंदोबस्त करतील अशी या गावकऱ्यांची भाबडी आशा. दादांना तरी गावकऱ्यांच्या या मागणीचं आश्चर्य वाटलेलं दिसलं आणि गावकऱ्यांची दादांच्या या कॉमेडीनं चांगलीच करमणूक झाली. अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना. उनका समझ में आएगा. अरे, मैं तो लेने वाला हूँ. मैं रुकने वाला हूँ. दादा को नहीं, अरे भाई दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का. परंतु ऐका, पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती, तो हे राहून गेलेलो होता. आता पुढं 5 वर्ष आता ठेवणार आहे. काय सांगतो, अरे आगे बढ़ो, तुम मेरे पीछे आओ और मेरी घड़ी दबाओ. अरे बाबा मला पुढे जायचं राव. मला तर वाटतं ही सुपारी घेऊन आले माझ्या मित्रांनो. गमतीचा भाग जाऊ द्या. आपल्या प्रेमाची, आपला परिवार आहे, आपली आपुलकी, आपला जिव्हाळा आहे. आपण सगळी एका कुटुंबातली माणसं. आता बायको जोड्यांनी खाणल घरी. बर ठीक आहे. ऐक. अरे होय बाबा, माझ्या एवढं प्रेम पहिलं बायकोवर करून मग माझ्याकडे. मित्रांनो, म्हणजे तुझ्या बायकोवर नाही तर माझ्या बायकोच्या बायको. कोल्हापूरला गेलो होतो, त्या प्रदर्शनामध्ये रेडा, म्हशीचा रेडा केवढाचा, 12 कोटीचा. दिवसा ढवळ्या सांगतोय, दुपारी तुम्हाला म्हणाला आज काय टाकून आलाय का काय कोणाला, की याला 15 किलो रोज सफरचंद लागतं. सफरचंद, 6 ते 8 डझन केळी आणि खुराक 20 लिटर दूध. म्हणजे त्याची आई त्या रेड्याची 30 लिटर दूध देणार होती. फार देखणा रेडा, म्हणजे रेडा देखणा असू शकतो बरं का, एकदम असं घोडं देखणं असतं, तसं काय देखणी असते, माणसंही देखणी असतात. काही वाटत नाही, सहज बोलून जातात. खराडवाडीमध्ये कॉलेज काढा. खराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हणलं कुठनं आणायची? तुम्हीच आणायची. म्हणलं आता वय झालं नाही तर मी आणलीच असती. आणि पवार साहेब, अरे थांब रे बाबा, दादा पादा थांब. त्याच्यामध्ये अगं बघ ना, आता मी विचारतो काय. अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना. उनका समझ में आएगा. मैं तो लेने वाला हूँ. दादा, आम्ही सर्व इथे आले, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. दादा, हे निवडणुकीच्या काळात सर्व भांडत आहे, हे आपल्याला कसं वाटतंय दादा? ते चांगलं नाही वाटत. खराडवाडीमध्ये कॉलेज काढा. खराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हणलं कुठनं आणायची? तुम्हीच आणायची. म्हणलं आता वय झालं नाही तर मी आणलीच असती. बघा, एवढं सगळं सांगायचं. चिठी आहे, मोठे गावातील मोकाड गायींचा बंदोबस्त करा. म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय येणार? एक चाललंय ना काम. आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जनावर. 25 वर्ष, 92 ते 2017, 25 वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली. तू नको साथ देऊ, तू ग बस.